उन्हाळ्यात कुठे जायचा विचार करताय? अरे कोकणात या ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आय थिंक आज पौर्णिमा आहे वाटतं. तर मी आलेलो आहे आता हरिहरेश्वर बीच वरती. हा सुख आहे, सुख एक नंबर. आणि या बाजूला मंदिर आहे. बापरे कसली गरमी होतीये. चीयर्स. क्या बात आहे. क्लायमेट बघू शकते एवढं भारी झालेलं आहे. तर फुल ऑन मस्ती होणार आहे. तर आपण आता पटकन आवरू आणि आपल्या प्रवासाची सुरुवात करून घेऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये. लाईक करा, शेअर करा आणि हा व्लॉग एन्जॉय करा. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 8 आणि मी थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. जोशी वडेवाले आमचा नेहमीचा स्पॉट आहे. मी गावाला जाताना नेहमी इकडे थांबतो. गर्दी खूप आहे. आज सॅटर्डे आहे तर आज सगळेजण ट्रिपला निघालेले आहेत. मे बी सगळे बीचवर झालेले आहेत. आपण पहिले जाऊ आणि नाश्ता करू. आपला उत्तप्पा रेडी होतं तिकडे छान. बापरे प्रचंड गर्दी आहे. खूप वेळ गेला मला ऑर्डर भेटण्यासाठी. आता पटकन खाऊ पण खूप भूक लागली. मस्त स्ट्रॉंग कॉफी आहे. जरा फ्रेश वाटेल आणि झोप जाईल. मग रायडिंग करायला अजून छान मजा येईल. तर आता नाश्ता करून झालेला आहे. तर आता पटकन आवरतो आणि निघतो. तर ऊन पण खूप वाढत चाललेलं आहे. तर आपण निघालेलो आहे हरिहरेश्वरला. तर आता मी पिरंगुटमध्ये आहे. पिरंगुटवरून हरिहरेश्वर 148 किलोमीटर आहे. अप्रॉक्सिमेटली 3.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. मस्त एन्जॉय करायची रायडिंग. आणि आपण जाणार आहे कामिनी घाटवरून. आपल्या जर्नीचा पहिला स्टॉप घेतलेला आहे. मी थांबलेलो आहे हॉटेल कोमलमध्ये. मी थोडं शूट करत येतो त्यामुळे खूप लेट झालं आहे. रायडिंग करायला तर मजा आली. तर आपल्याला एनर्जीची गरज होती म्हणून मी घेतलेला आहे रेड बुल. युजली मी रेड बुल पित नाही. औषधाचा रस नाही तर निरा. मला निरा खूप आवडते पण इकडे निरा भेटणार नाही म्हणून आपण रेड बुल पितोय. कारण की आपल्याला प्रवास खूप लांबचा करायचा अजून. 1 hour later. तर आत्ता आपण पोहोचलेलो आहे माणगावमध्ये. मस्त भूक लागली म्हणून मी थाली ऑर्डर केली आहे. उसळची भाजी आहे, पनीर आहे, दाल तडका, राईस, शिरा, मस्त दही आहे. त्यामुळे मी साखर टाकून ठेवली. नंतर मस्त लस्सी करून पेल. आणि ही एक भाजी आहे फ्लॉवरची. मला नाही आवडत पण ठीक आहे खायची आपल्याला. तर एकट्यासाठी एकदम बेस्ट जेवण आहे. आणि मी हॉटेल बाळाराम हॉटेलमध्ये आहे माणगावमध्ये. आता पटकन जेवण करून घेऊ. या तुम्ही पण जेवायला माझ्यासोबत. पनीर पहिला कसं तुम्हाला. आता मी पोचलेलो आहे मसळ्याला. प्रचंड ऊन आहे बापरे. तर आता मी स्टार ढाबामध्ये तर विचार केला कोल्ड्रिंक्स घेऊ आणि मध्ये जर कुठं लिंबू पाणी नाही तर उसाचा जर भेटला तर मी परत चेक करेल. पण आपली जर्नी मस्त चालू आहे. आता रायडिंग करून आल्यानंतर आहे ना थंडगार हवेमध्ये बसायचं ना एक वेगळं सुख. आणि त्यात अजून म्हणजे एक चिल्ड मेरिंडा. हा सुख आहे, सुख एक नंबर. मजा आली, मजा आली. मस्त फ्रेश वाटतंय. तर मी कोल्ड्रिंक पिताना मस्त शूट करत होतो. तर त्या हॉटेलचे जे ओनर आहेत मग त्यांना यूट्यूब चॅनल पण दाखवलं. सबस्क्रायबर वाढले आपले. त्यांचं हॉटेल आहे स्टार ढाबा जिथे मी थांबलो होतो कोल्ड्रिंक पिण्यासाठी. मग त्यांनी त्यांचं हॉटेल दाखवलं मला. तिकडे दस्तर का असं काहीतरी बोलतात. तर चुकीचा शब्द असेल तर सॉरी. पण त्यांनी ती जागा सुद्धा दाखवली तर ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. आता इकडून निघू आणि आपली जर्नी
एन्जॉय करू. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे हरिहरेश्वरला आणि मी इथे रूम बुक केली. आता मी आहे हॉटेल स्वयं मध्ये. तर तुम्ही रूम बघू शकता. खूप मस्त रूम आहे आणि खूप छान आहे आणि समोर खूप छान बाल्कनी. ती बाल्कनी पण तुम्हाला दाखवतो. मी एसी रूम घेतलेला आहे तर छानसं थंड वाटतं आणि मी एसी ऑलरेडी चालू करून ठेवलेला आहे. इथे मी हेल्मेट ठेवलं आहे, माझे 2 बॅग, टॉवेल आणि साबण सुद्धा आहे आणि इकडे छान अशी गॅलरी आहे. हा असा पूर्ण व्ह्यू आहे आणि हां येस, आपल्याला गॅलरीमध्ये जाण्यासाठी पण जागा आहे. क्या बात आहे. तर खूप छान असा व्ह्यू आहे आणि इकडे मिरर आहे. तर मिररमध्ये मी तुम्हाला दिसेल. यो 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे. आता थोडा आराम करतो मी. A few moments later. इकडे समोर आपण बाईक पार्क केली आणि 106 नंबर तो आपला आहे रूम. या बाजूला जायचं आपल्याला. बँक आहे आणि ATM सुद्धा आहे. तुम्ही कॅश वगैरे नसेल आणले आणि जर तुम्ही आले असाल तर तुम्ही ते ATM मधून कॅश पण काढू शकता. गुरुगीता शुद्ध शाकाहारी, जे शुद्ध शाकाहारी आहेत माझ्यासारखे त्यांच्यासाठी हा हॉटेल एकदम बेस्ट आहे. माझ्या रूम पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. समोर तिकडे मंदिराकडे पण जायसाठी जागा आहे आणि बीचवरती पण. इथे एक बोर्ड लिहिलेला आहे, इकडे लिहिलेला आहे समुद्र किनारा. ओ क्या बात आहे, मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला बोललेलो 5च मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे. मी ते चप्पल सुद्धा नाही घातली. ॲक्च्युली मी शूज घालून आलेलो आहे तर म्हटलं शूज रूमवरतीच ठेवू, नाहीतर रेती वगैरे लागली तर सगळे खराब होऊन जाईल. समोरचा व्ह्यू काय कमाल दिसतोय. परफेक्ट टायमावरती आलेलो आहे. थंड असं वातावरण झालेलं आहे आणि हे डॉगीजचं काय चाललेलं आहे. हळा इथून. अरे बापरे, दादागिरी चालली त्यांची. समोर कमाल व्ह्यू आहे. खूप छान असं सनसेट बघायला भेटणार आहे. क्या बात आहे. थंड अशी हवा सुटलेली आहे आणि आपण पोहोचलो आहे मस्त बीचवरती. आणि हा टायमिंग खरंच खूप छान आहे इव्हिनिंगचा सनसेटचा. मला तर खरंच खूप भारी वाटतंय. की जास्त ऊन नाही, जास्त गरमी नाही, खूप छान आणि फ्रेश वाटतंय खूप जास्त. एकटाच एन्जॉय करतोय. अरे मी त्यासाठी आलोय, तुम्ही न बोलता कळाला आम्हाला. येस. राज जंगम. क्या बात आहे, धन्यवाद, खूप आभार. अरे काय एवढं, सगळे शिक्षक आहेत. अच्छा अरे क्या बात आहे, शिक्षक आहेत. आशीर्वाद असू द्या सरांचा. धन्यवाद, थँक्यू. सूर्य मावळलेला आहे, खूप छान असं सनसेट झालेला आहे आणि त्या बाजूला बघा चांदो मामा आलेले आहेत आणि अजून सुद्धा खूप जण मस्त बीचवरती एन्जॉय करतायत, फोटोज काढतायत, राईड करतायत. क्या बात आहे. बीचवरती मस्त फिरून झालं. आता जाऊ आणि जेवण करू. तर मी आलेलो आहे नंदनवन हॉटेलमध्ये. घरगुती पद्धतीने जेवण बनवतात. तर या बाजूला आहे. पण इकडे कसं आहे की ऑर्डर आधी द्यावी लागते आणि थाली सिस्टीम आहे. तर थालीमध्ये जे आहे ते तुम्हाला भेटणार जेवायला. तर त्यांना विचारत जा की आज जेवणामध्ये काय आहे आणि अजून स्पेशल मेन्यू काय असेल तर त्यांना विचारत जा. उकडीचे मोदक, पुरणपोळी, अजून घावन वगैरे अजून काय काय गोष्टी असतात. पण इकडे फक्त थाली आहे, फक्त विचारत जावा. आणि आज आहेत गुलाबजाम सुद्धा. तर आपण गुलाबजाम पण ट्राय करू मस्त. तर आजचा मेनू आपला हा आहे. हे आपल्याला काय आवडत नाही, या बाकीच्या गोष्टींवर फोकस करायचा आपल्याला. A few moments later. पेटपूजा करून झाली, वॉकिंग करून सुद्धा झालं आणि आता मी आलेलो आहे
हॉटेलमध्ये गॅलरीमध्ये थांबलोय. आय थिंक आज पौर्णिमा आहे वाटतं. तुम्ही एकदा चंद्र बघून घ्या. चंद्राच्या प्रकाशात एवढं पीसफुल वाटतंय ना, तर ही पीसफुलनेस अजून थोडी एन्जॉय करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. सो गुड नाईट. The next morning. गुड आफ्टरनून गाईज. सकाळी उठून मी मस्त बीचवरती गेलो आणि अनएक्सपेक्टेड मी एक राईड केली. तिकडे एक मित्रांचा ग्रुप आलेला, तर त्यांच्याकडून म्हटलं की माझं एक शूट करून द्या. तर मी राईड करतानाचं शूट घेतलं, तर थँक्स टू हिम. तर आता मी आलेलो आहे रूममध्ये, परत मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता झालेलं आहे टायमिंग 12:15 आणि हा आहे टायमिंग चेकआउटचा. काल मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो तो हॉटेल आहे स्वयं आणि तो हॉटेल आहे या दादांचा. तर या हॉटेलचे मी डिटेल्स कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते तुम्ही नंतर चेकआउट करा. आणि हरिहरेश्वरला आले तर या हॉटेलवरती नक्की स्टे करा. जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि मी आता दर्शनासाठी आलेलो आहे. प्रचंड ट्रॅफिक आहे, बाप रे. आणि ऊन तर एवढं आहे ना, डेंजर, बाप रे, खतरनाक. प्रचंड गर्दी आणि दोन्ही साईडला हॉटेल्स आहेत. कोल्ड्रिंक्स, खाणं पिणं, नाश्ता वगैरे, बोरं सुद्धा आहेत, काजू पण आहे. आणि या बाजूला पूर्ण दुकान आहे दोन्ही बाजूला. प्रचंड गर्दी आहे. या बाजूला बघू शकता, तिकडे लाईन आहे. जास्त गर्दी नसते, पण आज काय आहे माहित नाही, पण आज प्रचंड गर्दी आहे. आणि या बाजूला मंदिर आहे, या बाजूला बघू शकता. दर्शन करून झालेलं आहे आणि खूप मजा आली. आय होप की हा तुम्हाला व्लॉग नक्की आवडलेला असेल. तर आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. पण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.